पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचे जीवनदायिनी मानलं जाणारं उजनी धरण मायनसमध्ये गेलंय। धरणातील जिवंत पाणीसाठा संपल्यानं आता केवळ 63.31 टीएमसी इतकाच मृत पाणीसाठा शिल्लक आहे। उजनीची एकूण क्षमता 117 टीएमसी असून त्यातील 54 टीएमसी जिवंत साठा वापरला गेलाय। या धरणावर शेतीसह शेकडो पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत, त्यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। मान्सूनच्या आगमनापर्यंत म्हणजेच पुढील 2.5 महिने उपलब्ध मृत साठ्यावरच जिल्ह्याची तहान भागवावी लागणार असल्यानं पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं जात आहे। पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी धरणाचा पाणीसाठा आता अत्यंत खालावलेला दिसत आहे। आपण पाहू शकता की सकाळच्या 6च्या आकडेवारीनुसार धरणात एकूण 63.31 टीएमसी पाणी असलं तरी वापरण्यासाठी उपलब्ध पाणीसाठा जिवंत पाणीसाठा 0.35 टीएमसी इतका खाली आला आहे। तर म्हणजे धरणातील उपयुक्त पाणीसाठा जवळपास संपल्याची स्थिती निर्माण झाली आहे। आता फक्त तळासाठी पाणी साठा शिल्लक राहिल्याचे चित्र आहे। तरी देखील नदीपात्रात कालवे व विविध पाणी पुरवठ्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची परिस्थिती सुधारली असली तरी मे महिन्याच्या सुरुवातीला उजनी धरणाने तळ गाठल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात अधिकच पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल। उजनीहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।